चलो पलूस छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त माननीय श्री प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती आयोजित यशवंत फेस्टिवल पलूस 2026 आपल्या पलूस कडेगाव भागातील नागरिकांसाठी प्रथमच मोफत फन फेअर आणि भव्य सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक 14 मे ते 18 मे दररोज सायंकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत। ठिकाण गुंडादाजी लॉन्स, कराड तासगाव रोड, पलूस। आयोजक माननीय प्रदीपप्पा कदम, अध्यक्ष स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समिती। कृष्णा कॅनाल कृती समितीच्या वतीनं जो 18 तारखेला रस्ता रोको करण्याचा इशारा दिलेला होता, त्या संदर्भात कृष्णा खोरेच्या पाटबंधारे विभागानं पाणी सोडण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे आम्ही बाबा पाणी पूर्ण दाबाने येते का न येते या बघायसाठी श्रीकांत नाना, जे बापू, आमचे प्रकाश तात्या पवार, बाकी बापूंचे सर्व सहकारी आणि हे सगळेजण आम्ही इथं दाखल झालेलो आहोत। त्या दृष्टीनं आता पाणी 110 क्युसेसनं 110 ते 20 क्युसेसनं चालू आहे, परंतु तो 220 क्युसेस झालं पाहिजे आहे। वर्ण साहेब अजूनही तुम्ही पाण्याची मागणी करा, आम्ही प्रयत्न करू आणि हे पाणी खालीपर्यंत पोचेल अशी व्यवस्था करा। आणि जो आज या पूर्वीचा ब्रिटिश सरकारनं बांधलेला बंधारा आहे, 1856 सालचा बंधारा आहे, ह्या बंधाऱ्याची पूर्वी 21 फूट उंची होती, पण आता ती उंची 17 फूट गाळानं भरलेला बंधारा आहे तो, आणि त्यात 6 ते 7 फूट पाणी राहिले। आणि जो नवीन शासनाचा बंधारा दिला आहे त्याच्यावरती 80 कोटी खर्च झालेला आहे, त्यातले 4 कोटी रुपयाचा निधीसाठी जर काम थांबत असेल तर ही गोष्ट शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हितावह नाही। तरी आमच्या भागातील आमदार आणि खासदार यांनी लोकप्रतिनिधीनं प्रयत्न करावा आणि यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा आणि लाखो लोकांच्या जीवनात समृद्धी आणण्याचा त्यांनी प्रयत्न करावा। त्यांनी लोकप्रतिनिधी येऊन स्वतः पाहणी करावी आणि या कृती समितीलाही त्यांनी पाठिंबा द्यावा आणि याचा लवकरात लवकर कृष्णा खोरेला हा निधी वर्ग करून राहिलेल्या महिन्यात 1.5 महिन्यात सुद्धा हे काम पूर्ण झालं तर उद्याच्याला 18-20 किलोमीटर पाणी पाठीमागं साठेल आणि हा जुना बंधारातला गाळी तो हालेल आणि कायमस्वरूपी हा प्रश्न मिटेल। तरी आमची आज देवेंद्र फडणवीस साहेब असतील, पाटबंधारे मंत्री असतील आणि आमदार खासदार यांना नम्रतेची विनंती आहे, बाबा शेतकऱ्यांच्या पाठीशी तुम्ही उभा राहावं, तुम्ही येऊन स्वतः पाणी करावी आणि यातून त्वरित लवकरात लवकर मार्ग काढावा ही शेतकऱ्यांच्या वतीनं आणि कृष्णा कॅनाल कृती समितीच्या वतीनं आम्ही त्यांना विनंती करतो।